एक कविता घेतो. ती कविता खरं तर मी आत्तापर्यंत लिहिलेल्या कवितांमधली खूप अशी अवघड कविता आहे. जसं मी म्हटलं मग अशी प्रतीक्षाने पण परफॉर्मन्स दिला होता, महाराजांवर दिला होता. मी आता संभाजी महाराजांवर ही कविता लिहिली आहे. संभाजी महाराजांकडून भरपूर काही शिकलोय मी. शिवरायांकडून संपूर्ण देशाने विश्वाने शिकलं. संभाजी महाराज कुठेतरी आपण अभ्यासात कमी आणले, पण मी खूप वाचलं संभाजी महाराजांना. संभाजी राजांना वाचत असताना माझ्या डोळ्यातनं अश्रू येतात. तर छत्रपती आपले धाकले छत्रपतींवर लिहिलं असं होतं की आपल्या थोरल्या धन्यानंतरची गोष्ट ही, राजे गेल्यानंतरची गोष्ट आहे की सूर्य मावळला राजेंच्या रूपात स्वराज्याची ज्योत शांत झाली. सूर्य मावळला राजेंच्या रूपात स्वराज्याची ज्योत शांत झाली. गिळण्या ही पवित्र दख्खन भूमी मुघलांनी उत्तरेतील आपली घरं सोडली. मुघलांनी उत्तरेतील आपली घरं सोडली. आणि साधा नव्हता तो नराधम मुघल बादशाह. औरंगजेब काय साधा नव्हता. साधा नव्हता तो नराधम मुघल बादशाह. आलमगीर औरंगजेब राक्षसाचे रूप दुसरे, पण वाचवण्या हे तुमचे आमचे रयतेचे राज्य. पण वाचवण्या तुमचे आमचे हे रयतेचे राज्य. धाकले धनी आपले छत्रपती झाले दुसरे. छत्रपती झाले दुसरे. संपू हे श्रींचे राज्य हिंदुस्थान करू आपला. ठीक आहे. संपू हे श्रींचे राज्य हिंदुस्थान करू आपला. शिवानंतर कोण नाही येथे औरंग्याला वाटले. त्या औरंग्याला काय काय वाटलं होतं की संपू हे श्रींचे राज्य हिंदुस्थान करू आपला. शिवानंतर कोण नाही येथे औरंग्याला वाटले. गेला राजा त्यांचा छत्र नाही मराठ्यांना. बेटा उसका नहीं उतना काबिल औरंग्याला वाटले. बेटा उसका नहीं उतना काबिल औरंग्याला वाटले. पण ऐका ऐका महाराजांची किमी आहे का की वाटले त्याला जे जे त्याच्या पुरतेच राहिले. संभाजी या नावाने शिरावरील ताज उतरवले. कुछ समय की तो बात है दख्खन होगा अपना. एका एका रामशेषसाठी मुघल पाच वर्ष लढले. 5 वर्ष लढले. ज्याने केल्या हत्या किती किती अत्याचार. नेहमी मी सांगत असतो की छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजी महाराजांना समजून घेण्याआधी तुम्ही औरंगजेबाला समजलं पाहिजे की संपूर्ण आशिया खंडामध्ये औरंगजेबाला नडणारे दोघच झाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. दुसरे त्याला का नडले नाहीत? कारण की तो खूप असा राक्षसी दैत्य होता. तर त्याच्याबद्दल ऐका. ज्याने केल्या हत्या किती किती अत्याचार. थरथरल्या अनेक गाद्याच्या नावाला. ज्याने केल्या हत्या किती किती अत्याचार. थरथरल्या अनेक गाद्याच्या नावाला. त्या औरंग्याला नडला एकटा छावा दख्खनेचा. अकबर आला येथे शरण सोडून आपल्या बापाला. सोडून आपल्या बापाला. शेवटचं कडवं. खरं तरी कविता मी अजून एक्सटेंड करणार आहे, पण त्यातलंही शेवटचं कडवं असं की 9 वर्षे पुरता बेजार झाला आलमगीर तो. 9 वर्ष पुरता बेजार झाला आलमगीर तो. जिंकून आशिया खंडाला महाराष्ट्रासमोर रडला तो. 9 वर्ष पुरता बेजार झाला आलमगीर तो. जिंकून आशिया खंडाला महाराष्ट्रासमोर रडला तो. आला होता ज्या भूमीला काबीज करण्या म्हातारा. आला होता ज्या भूमीला काबीज करण्या म्हातारा. स्वतःला त्याच दख्खनेत गाडून जहन्नुम गाठला तो. जहन्नुम गाठला तो. मनापासून आभार. मनापासून आभार. धन्यवाद.